शुभ सकाळ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि इथं अवधूतचा चाललाय चहा पाणी, आणि आज त्याच्या स्वतःच्या हाताने चहा केला तर ऐकत नाही अजिबात, दूध अजिबात पित नाही तो. तर दूध पित नाही तो, त्याच्यामुळे चहाच पिला त्याने, बिस्किट आणि चहा खाल्ला. इथं मी केली डब्यासाठी मुळ्याची भाजी आणि अजून पातळ भाजी करायची काही. तर मुळा खूप आवडतो, त्याचे पराठे पण करते त्या. आणि इथं थोडेसे आपले रशीचे बटाटे, कांदा बटाटे करायचे. आणि इथं चाललं तर आजीबाईच्या देवारा धुवायचं काम. त्यांना म्हटलं देवारा साफ स्वच्छ करा, लई खकाना झालता देवाराला आमच्या. तर त्यांनी बाहेर आम्ही दोघींनी उचलून आणला आणि त्या स्वच्छ धुवीत होता देवारा. तर स्वयंपाक वगैरे झाला होता आणि माझं चाललं होतं इथं धुणं. आणि मला आहे आज उपवास पशुपतीचा, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत बोलले होते. तर म्हटलं चला काम आवरच तो पटपट. दुसरी साडी घातली आणि पूजेसाठी परत जाताना दुसरी साडी घालायची. तर आता पटपट धुणं ते धुवून घेते. लवकर उठले ते सकाळी आणि आता लगेच मला थोड्या वेळाने पूजेला जायचं आहे. तर सासूबाई उठल्या होत्या लवकर, त्यांची आंघोळ वगैरे झाली. मग त्यांनी देवाचं आवरून घेतलं, देवारा स्वच्छ धुवून वगैरे देव न्हाणून. आणि मग मी बाकीची पूजा वगैरे करायला जाईल. आणि बाकीच्यांसाठी स्वयंपाक केला. मला आहे उपवास. तर ना पशुपती सोमवार धरणं खूप चांगलं असतं. तर मी कालच सगळी तयारी करून ठेवली होती, बेलाचे पान सर्व आणून ठेवलं होतं. कारण सोमवारच्या दिवशी बेल तोडू नये, त्यामुळे मी रविवारीच बेल वगैरे आणून ठेवले. म्हणजे आजीला सांगितलं होते आणायला, आमच्या अक्काला. तर त्यांनी माझ्यासाठी बेल आणले, फुलं आणले आणि सगळी तयारी कालच केली. त्यामुळे आज फक्त आंघोळ वगैरे घरातलं आवरायचं, पटकन पूजेला जाऊन यायचं. आणि जितकं सकाळी लवकर जाल तुम्ही पूजेला तितकं चांगलं असतं. त्यामुळे मला सकाळी लवकरच पूजेला जायचं आहे. तर कपडे वगैरे धुवून टाकले का मग पूजेवरून आल्यावर पण थकवा येत नाही. तर म्हटलं चला दादू पण तोपर्यंत शाळेत जाईल, मग आपण जाऊ. तर इथं स्वयंपाकाचे ते भांडेच राहिले होते. तर म्हटलं चला तेवढे पटकन घसूनच घेऊ, म्हणजे मग सगळं आवरूनच जातं. तर चला आता मी पटपट आवरते आणि जाते पूजेला. तर तुम्हाला पण दाखवते मी पूजेला कुठं चालले ते. तर चला आता मी चालले मंदिरामध्ये महादेवाच्या. माझी जावानी पण धरले, आम्ही दोघी चाललोय. माझी चुलत जावे तिकडं बंगल्यावरची. तर आम्ही दोघीजणी आता मस्त. तर मी आलो होते आता माझ्या जावाच्या घरी. तर पूजा करून परत कोणाच्या घरी जाऊ नये, त्याच्यामुळे जाताना मी तिच्या घरी थांबले होते, तिला यायचं होतं म्हणून. तर माझं ताट भरलेलं ती विचारत होती. तर मी माझं ताट भरून आणलं होतं, ती तिचं भरत होती. तर बघा एवढं मी वस्तू घेऊन चालले. दूध, दही, अभिषेकासाठी जेवढं साहित्य लागतं, वाती, कापूर, याच्यामध्ये बेलपत्री, पाण्याची बाटली, तांब्या आणि सगळं साहित्य भरून घेतलं. पण बाहेर ना एक उषावाला आणि आपल्या गादीच्या बेडशीटवाला आला होता. तर मला घ्यायचं होतं, तर मी ते बघण्यासाठी बाहेर गेले. तर मी घेतलं आहे बेडशीट घेतले 2 आणि उषाच्या खोळी पण घेतल्या. तर तुम्हाला मी दाखवल थोड्या वेळाने का मी कोणत्या घेतल्या त्या. पण सगळ्यात आधी आम्ही पूजा करून येतो, त्याच्यानंतर मी बाकीची रुटीन थोडा. तर आता आम्ही दोघी चाललोय पूजेसाठी. आणि ती आता फुलं तोडून राहिली. तर फुलाची काय आमच्या मळ्यात कमी नाही, त्याच्यामुळं महादेवाला भरपूर अशा आम्ही फुलं घेतलंय मस्त. तर इथं आम्ही आलो होतो मंदिरामध्ये. आणि आमच्या गावामध्ये मोहेश्वर भगवानचं मंदिर आहे, मस्त महादेवाची छान अशी मूर्ती आहे. आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा पशुपतीचे सोमवार धरले होते, आम्ही पहिल्यापासून ह्याच मंदिरामध्ये येतो. आणि भरपूर बायांनी ह्या वर्षी पण छान असे पशुपतीचे सोमवार केलेले. आणि मला पण खूप इच्छा होती आता 3रा टाईम धरायची. तर ते 2 टाईम मी तुमच्यासोबत लय शेअर नव्हते केले, कारण की कसं मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला बरं नाही वाटत. पण ह्यावेळेस म्हटलं चला सर्व ताईंना जे आपले व्हिडिओ बघता आवडीने आपण त्यांना सांगू का आम्ही आपले कामं बघून पण आपण थोडंसं देव पण केले पाहिजे. कारण काम आपल्यासोबत नाही आहे, जे आपण देवाचं करतो तेच आपल्यासोबत राहतं काही गोष्टी. त्याच्यामुळं मला आवडतं असं उपवास वगैरे धरायला. आणि असं असतं का ज्या दिवशी मी उपवास धरते ना, त्या दिवशी मला वावरामध्ये भरपूर असं काम असतं. त्याच्यामुळं मी म्हणजे तरी पण मला एवढा थकवा वगैरे काय येत नाही. प्रत्येक सोमवारी मला अनुभव आलेला आहे की मी ज्या दिवशी उपवास धरते त्या दिवशी मला खूप काम असतं. पण तरी बी मी संध्याकाळची पूजा, सकाळची पूजा व्यवस्थितपणे पार करते. आणि इथं चालू होते आमची पूजा महादेवाची. आणि बाकीचे पण भरपूर लोक सोमवारी येतात अभिषेक वगैरे करायला. तर त्यांना पण जागा पाहिजे राहते. तर आम्ही थोडंसं असं दाटी करूनच बसलो होतो, कारण की आजूबाजूला पण भरपूर लोक होते ज्यांना महादेवाची पूजा करायची, अर्चा करायची. तर मी पहिल्यांदा अभिषेक करून घेतला महादेवाला पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक केला. त्याच्यानंतर दही, दूध, फुलं, बेलपत्री, परत चंदन, कापूर सर्व मी नेलं होतं. धूप नेली होती, अगरबत्त्या नेल्या होत्या, जे आहे ते साधं भोळ. आणि कसं असतं देवाला आपण मनापासून कोणतीही गोष्ट नाही ना, आता देवाला ती अर्पण होऊन जाते. आणि असं काही नाही का देवाला सगळ्याच वस्तू पाहिजे. आणि जे आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे जे आपल्याकडे आहे, समजा आपल्याकडे काही वस्तू बी नसल्या तर आपण शुद्ध जेल जरी वाहिलं तरी चालतं. पण मग मला पशुपतीचे सोमवार धरायचे होते ना, त्यामुळं मी आदल्या दिवशी सगळी तयारी केली होती.
आणि बऱ्याच काही वस्तू मी आणल्या होत्या. आणि ज्या टायमाला मी पशुपतीचे पहिले सोमवार केले होते ना तेव्हा माझ्याकडे जास्त वस्तूच नव्हत्या आणि त्या टायमाला जास्त वावरामध्ये काम पण चालू होतं. त्याच्यामुळे माझं लई पूजेकडे म्हणजे जास्त साहित्य नव्हतं. मी फक्त साधी पोळी जेवढी पूजा केली तेवढी माझी व्हायची. पण ह्यावेळेस माझ्याकडे भरपूर अशा वस्तू होत्या. तर मी सर्व वस्तू मस्त घेऊन गेले, देवाचा अभिषेक वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती केली. आणि आरती वगैरे झाल्यावर मग आम्ही घरी आलो. तर जेवढा व्हिडिओ काढला मी तेवढा तुमच्यापर्यंत शेअर केला. तर माझा अभिषेक वगैरे झाला होता, बेलपान वाहत होते मी. तर जेवढे आपण सकाळी वाहू तेवढेच आपल्याला संध्याकाळी पण न्यायला लागता. तर मी नेले होते 21 बेलपत्र आणि संध्याकाळच्याला काही ठेवले होते. तर बाकीचे पानं घरी ठेवले होते आणि आपली जी पूजेची ताट आहे तीच परत संध्याकाळी न्यायला लागली. तर अशा प्रकारे आता आमची पूजा वगैरे झाली. आता आम्हाला करायची लगेच महादेवाची आरती. तर इथं आमची चालली होती महादेवाची आरती, गणपतीची आरती, देवीची आरती. तर आम्ही सर्व अशा इथं मस्त आरत्या करून घेतल्या. आणि आरती मी आवाज टाकला असता आरतीचा, पण असं वाटतं ना ते कॉपीराईट आलं त्यामुळं मी आवाजाच नाही मीट करून घेतला आणि आवाज टाकलेला नाही. तर इथं आमची आरती वगैरे झाली. आता आम्हाला जायचं आहे घरी. तर आम्ही पूजा करून आता आलो मंदिराच्या बाहेर आणि आम्हाला तिथे एक जण ओळखीची भेटली होती. आम्ही तिच्यासोबत निघालो तेव्हा बोलत होतो रस्त्याने. तर आता पूजेवरून आले, पण आल्यावर थोडं थकल्यावाने होतं कारण ह्या पूजेला काही खाती नाही. 5 सोमवारी एकच फळ खाता. पण मी आता फळ वगैरे काहीच नाही आणलेलं आहे. आता थोडासा चहा किंवा दूध नाही चहाच घेते आणि त्याच्यावर माझा दिवस पार होऊन जाईल. तर चला आता मी मस्तपैकी थोडीशी फ्रेश होते आणि मग थोडंसं आज वावरात पण काम आहे, जिप्स खुडायचं आहे. असं काही नाही का उपवास आहे मग आराम आहे असं काही नाही. आता जिप्स थोडासा खुडायचा आहे. तर मग संध्याकाळच्या पूजेला परत मग दिवे करायचे आणि प्रसाद करायचा, परत संध्याकाळची पूजा दुसरी. तर चला मी आज तुम्हाला दिवसभरची रुटीन तुमच्यापर्यंत मी शेअर करते. चला आता आले पूजेवरून, थोडासा चहा घेतला आणि आता लागले परत फुलं खुडायला. आपली ऑन ड्युटी 24 तास. तर धुणं पण सकाळी लवकर धुवून गेले होते तर मस्त सुकत पण म्हणजे निथरून गेलेलं आहे पॉलीहाऊसमध्ये. आणि आता एक बंडलचा माल काढायचा आहे, म्हणजे 25 बंडल काढायचे एक बॉक्साचा माल. आणि तिकडे पण गुलाब निंदायला बाया आल्या आहे, पण आज मला काही तिकडे जाता येणार नाही कारण परत संध्याकाळची पूजा राहणार आहे. तर ते बोलले तू इथं खुडून घे, इथलीच पॅकिंग कर. त्याच्यामुळे आता मी इथली पॅकिंग करते, खुडून घेते आणि आपल्याला थोडंसं मन निवांत बी वाटतं. तर मी आता लागले जिप्स खुडायला आणि काल याला राऊंड मारलेला आहे, पण थोडंसं जे सफेद आहे ते काढून घेते. अशी एखादी फांटी निघून ती काढून घेऊ राहिले कारण एक बॉक्साची ऑर्डर आहे ती द्यायलाच लागल. थोडं का ना काढून घ्यायचं. लवकर आले खुडायला, म्हणजे सकाळी लवकरच आज आवरलं होतं. मग म्हटलं चला संध्याकाळच्या परत पूजेला जायचं, वेळ होऊन जातो मग त्याच्यामुळे मी फुलं पण खुडायला आज लवकर आले. पूजा करून आल्या आता अर्धा बंडल झाला आहे, अजून काढायचे. अजून 20 बंडलचा माल काढायचा आहे मला. पण जिथं सफेद आहे तिथं जायचं त्या गल्लीमध्ये, म्हणजे पटकन हातात फांटी लागते. हलवून बघितलं का लगेच निघतं असं. तर तुम्ही बघू शकता इथं ना आमच्या पॉलीहाऊसचा थोडासा पेपर फाटला. मागच्या वेळेस फाटला तो टाकला होता नवीन. आता परत 2-3 माणसं आले आणि हा पेपर आता वळून राहिले. खूप त्रास होतो पेपर वळायला आणि हवा सुटली का पेपर फाटण्याची शक्यता राहतेच. तर म्हटलं चला जेवढा फाटलाय तेवढा आता नवीन टाकू राहिलो आम्ही. तर ते काम तर चला आता फुलं वगैरे खुडून झाले. आता मी एवढी पॅकिंग करून घेते आणि पॅकिंग करायला आता मी बसले. तर बघू शकता पटपट बंडल होऊ राहिले कारण माल ठोकळ आहे ना आणि अजिबात किल्लस असा माल नाही आहे. व्यवस्थित फुलांचे बड आहे आणि त्याच्यामुळं ते व्यवस्थित पॅकिंग करता येऊ राहिले मला. फांट्या सर्व एकसारख्या मी जेव्हा खुडले ना तेव्हाच एकसारख्या फांट्या लावल्या होत्या. त्याच्यामुळे मला पॅकिंग करायला एकदम सोपं जात होतं. फक्त असे ठेवायचे आणि लगेच 500 ग्रॅम झाला का काढून घ्यायचं. नाही तर थोडं एखादं कमी जास्त होतं, नाही तर मी बरोबर डायरेक्ट 500 ग्रॅमचं वजनाचं मापानेच मी काटा करत राहते. तर मी एकदम 500 ग्रॅमाने थोडेसे वरती घेत राहते कारण एखादी फांटीला कमी जास्त होतंच. त्याच्यामुळे 550, पावणे 600 आणि 500च्या वरतीच माझी पॅकिंग नेहमी राहते. तर अशा प्रकारे माझी पॅकिंग चालली आहे. तर बघा आज सोमवार दिवस पण आणि असंच होतं. मी मागच्या वेळेस बी 2दा सोमवार केले. त्याच टायमाला सोमवारच्या टायमालाच खूप काम असायचं आणि चला देव पण आपली कसोटीच बघत असतो. आणि आज बघूया आता पूजेला कधी जायला भेटतं कधी नाही, कारण उशीर तर होणारच आहे आज. कारण आली वेळ तर मला तिकडच्या मळ्यात पण जायचं आहे गुलाबामध्ये. तर गेले तर बघू, पण शक्यतो नाही जाणार कारण तिकडे बाया आल्या निंदायला आणि आम्हाला पण आहे ना राहिलेला ना 2-3 बेड असे करायचे तयार. तर बघू उद्या जावं लागलंच तर
पण मग आता हे पॅकिंगचं इथलं मी आवरून घेते. तर मी 25-25चे 2 बॉक्स मला काढायचे होते. आता हे पॅकिंग करून घेते आणि त्याच्यानंतर लगेच बॉक्स भरते आणि किती झाले मग मला पण लक्षात येईल लगेच. तर पशुपतीचे सोमवार धरले तर असं काही नाही का सोमवार ह्याच टायमाला धरले पाहिजे त्याच टायमाला धरले पाहिजे, त्याचा काही नियम नसतो एवढा काही. फक्त श्रावण महिन्यामध्ये धरत नाही असं म्हणता. श्रावण महिन्यात एवढे लागू पडत नाही आणि त्याच्यानंतर आपण पितरपाट्या त्याच्यात धरू शकत नाही. तर हा महिना चांगला पण होता आणि हा महिना कसा असतो माहिती आहे का, आखाड महिना सवासणीचा पण असतो. तर सवासणीचा पण कार्यक्रम मला करायचा आहे. तर आपल्याला कामं किती पण असू पण आपण थोडंसं देवाला पण वेळ दिला पाहिजे, जेणेकरून मग देव पण आपल्याला वेळ देतो असं असतं ते. त्याच्यामुळं थोडंसं देवाला पण टाईम काढला पाहिजे. भरपूर काम राहतं, मला थकवा पण येतो, पण मला असं वाटतं आपण बी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी हे पशुपतीचे आता 3ऱ्यांदा सोमवार धरलेले आहे आणि चला असंच माझं काम चालू राहणार आहे आता. तर माझ्या जावाची पोरगी आली गायत्री, ती मला विचारत होती आंटी भक्ती कुठे. तर भक्ती ना झोपलेली होती घरामध्ये आणि ती उठेल असती तर आता लगेच बाहेर आली असती. मध्ये फोनमध्ये सकाळी बघितलं का सारखी मध्ये यायची आणि आता ती झोपलेली. त्याच्यामुळे मी पटपट काम आवरून घेते आणि इथं पाण्याच्या ड्रमपाशीच मी माझा मोबाईल ठेवला आहे. मी ना मोबाईलचं स्टँड बघितलं, घ्यायचं आहे मला ते, पण घेऊ आता थोड्या दिवसांनी. तर चला. आणि सकाळी जे मी तुम्हाला दाखवलं एक माणूस ना तिथं, मी जेव्हा चालले ना पूजेला तेव्हा ते एक माणूस बेडशीट विकायला तिथं आला होता. तर मला खूप हे बेडशीट आवडले तर मी 2 घेतले असे सेट, 2 खोळी आणि एक असं मोठं बेडशीट आहे डबल बेडची. तर आणि ह्या उशांच्या खोळी ह्या 2 डिझाईनच्या आणि त्या पिवळ्या कलरच्या 2 अशा 4 घेतल्या उशांच्या खोळी, कारण आजीबाबाच्या उशांना खोळी नाही आहे. तर मला हा सगळा सेट गेला 500 रुपयाला जोडी गेली बेडशीटची. तर 2 कलर आहे, हा ब्ल्यू कलर एक आणि तो आकाशी कलर एक. तर आता इथं मी संध्याकाळचे वाजले आहे 6. तर मी सगळी तयारी केली आता. तर दिवे वगैरे केले, वाती केल्या आणि इथं शिऱ्याचा प्रसाद चालला, एकीकडे माझा स्वयंपाक पण चालला होता. तर आता मला जायचं आहे मंदिरामध्ये. तर आवरता मला 7च वाजणार आहे, मला माहिती आहे. तर आज थोडा उशीर झाला पहिला सोमवार असल्यामुळं. तर इथं स्वयंपाक सगळा माझा रेडी झालेला आहे आणि आता आम्ही आलो मंदिरामध्ये. तर तिथं माझी पूजा वगैरे झाली आणि मी करत होते आरती. तर बघा अशा प्रकारे प्रसाद आणायचा. तर 3 हिस्से करायला लागतात. तर एक हिस्सा ना तिथे एक छोटासा मुलगा रडत होता, मी त्याला तो हिस्सा देऊन टाकला, कारण त्यानं रडत होतं. तर कसं असतं लहान मुलांना देवाचं रूप राहतं, त्याच्यामुळे मी त्या मुलाला ती वाटी देऊन टाकली. नाही तर 3 भाग करत्या प्रसादाची, 2 देवाला ठेवत्या आणि 1 घरी आणत्या. तर आमची इथं मस्तपैकी अशी महादेवाची पूजा झालेली आता संपन्न. तर घरी आल्यानंतर हे मुख्य जे आपलं द्वार आहे तिथं लावायचं उजव्या हाताला. तर अशा घरात एंट्री करायच्या टायमाला जेव्हा पूजेवरून आलं तेव्हा इथे एक दिवा लावून द्यायचा. आणि आता चला आता उपास सोडते, घरात जाऊन प्रसाद आणलाय तो 1 भागाचा, तो पण आता. तर आमच्या अक्काने केली मस्त खरपूस अशी मिरची चटणी. स्वयंपाक झाला आहे, चटणी राहिली होती, वेळ नव्हता करायला, मग त्यांनी आल्यावर केली. आता मी तर इथं आमच्या सर्वांचे जेवण झाले होते आणि रात्रीचे वाजले होते आता 9:30 पावणे 10 वाजत आले होते आणि मला घासायचे होते भांडे. तर चला इथंच माझी व्हिडिओची एंड करते आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला सांगा. तर आता इथून पुढं काय कॉपीराइट वगैरे यायला नाही पाहिजे, कारण की मी आता संगीत वगैरे काही टाकलं नाही व्हिडिओला आणि याची काळजी तर मी नक्कीच घेणार आहे. आणि असे रोजचे व्हिडिओ मी काम करून पण तुमच्यापर्यंत पोच करणार आहे आणि मला आवडेल असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करायला. तर चला आता झोपून घेते मस्त निवांत. तुम्हाला पण सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, कारण खूप दिवसभर थकले होते आणि उपवास पण असल्यामुळं टाईमच झाला. तर भक्तीला आता झोप लागली होती, त्याच्यामुळे तिची आजी तिला झोपवायला घरात गेलेली आहे आणि ती मला आवाज देत होती. तर चला शुभरात्री सगळ्यांना, गुड नाईट.